नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की चला म्हणत आदित्य ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तन्वी पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती. तितक्यात पूर्वा तन्वीला आवाज देत म्हणाली, तन्वी तू पण पुढे बस ना, दादाच्या बाजूला. तन्वीने काहीच प्रतिसाद दिला नाही. आता पुढे ऋषभ भुकेच्या तडाख्यात भरपेट जेवला होता. आता जेवण त्याच्या अंगावर आलं होतं. त्याचे डोळे आपोआपच झाकत होते, पण आईच्या बडबडीमुळे त्याची झोप लागत नव्हती. तो मध्येच वंदना आत्याकडे पाहत म्हणाला, आई जरा हळू बोल ना ग, मला झोप येते. तुझा तू झोप ना, माझ्या बोलण्याकडे तू कशाला लक्ष देतोयस? पूर्वा तू एक गोष्ट नोटीस केली का ग? वंदना आत्या पूर्वाकडे पाहत म्हणाल्या. काय ग तू? पूर्वानं प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. अगं आदित्य तन्वीच्या लग्नाला आज 5 दिवस झाले, पण त्या दोघांना मी अजून एकदाही एकमेकांसोबत बोलताना पाहिलं नाही, आत्या म्हणाल्या. आत्तू तू काय त्या दोघांवर वॉच ठेवून असतेस की काय? पूर्वा आत्याची मस्करी करत गालात हसून म्हणाली. पूर्वा हा मस्करीचा विषय नाही, तू पाहिलं आहेस का त्यांना बोलताना? ऋषभ पण आता त्या दोघींचं बोलणं कान टवकारून ऐकत होता. हो ग आत्तू, मी पण नाही त्या दोघांना एकमेकांशी बोलताना पाहिलं. म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. ऋषभ मान डोलवत पुढे बसूनच म्हणाला. ऋत्या भानगड काय भानगड रे? काही तोंडात येईल ते बोलत असतोस तू. आणि आता तर म्हणत होतास मला झोप येते आणि आमचं बोलणं कान देऊन ऐकत होतास होय? पूर्वा ऋषभला पाठीमागून फटका मारत म्हणाली. पण एक गोष्ट मात्र खरी आहे पूर्वा, ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत. आणि आता ते का बोलत नाहीत त्याचं कारण तूच तन्वीकडून काढून घे. म्हणजे तिला गोड बोलून विचार, कदाचित ती तुलाच सांगेल. वंदना आत्या पूर्वाकडे पाहून कसला तरी विचार करत म्हणाल्या. हो ग तू, मी विचारते. पण मला असं वाटतंय की त्यांचे अचानक एकमेकांशी लग्न झालं ना, त्यामुळे असेल कदाचित. पूर्वा म्हणाली. ते ठीक आहे, ते मला पण कळतंय ग, पण कमीत कमी एकमेकांशी बोलायला काय खूप जुनी ओळख असायला हवी असते असं तर नाही ना ग. कितीतरी वेळा आपली क्षणात एखाद्याशी ओळख होते आणि आपण अनोळखी माणसासोबत बोलतो ना. मग यांच्या लग्नाला तर आता 5-6 दिवस झाले, अजून यांची कसली ओळख व्हायची बाकी आहे, वंदना आत्या म्हणाल्या. हो ग तू नको टेन्शन घेऊस, मी बोलेन तन्वीशी, पण आता मला झोप येते ग, मला झोपू दे. पूर्वा डोळे बारीक करत म्हणाली. कसलं मेलं तुम्हाला झोपेनं खाल्लंय कोण जाणे. हा तर बघ आता बोलत होता आणि आता बघ कसा लगेच घोरत पडलाय. आत्या ऋषभकडे पाहत म्हणाल्या आणि त्या पण डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. इकडे तन्वीच्या डोळ्यावर पण झोप आली होती, त्यामुळे ती पण डोकं मागे सीटवर टेकवून डोळे मिटून पडली होती. आदित्यने आरशातून तन्वीला झोपलेलं पाहिलं. तिला असं डोळे झाकून पडलेलं पाहून त्यानं मुद्दामच FM वर गाणी लावली आणि त्यामुळे तन्वीची झोप मोड झाली. ती डोळे मोठे करून समोरच्या आरशात दिसणाऱ्या आदित्यकडे रागाने पाहत होती. अरे बापरे, कसली मांजरीसारखे डोळे करून पाहते ही. मी तर घाबरलोच, पण मांजर हे नाव हिला खूप छान सूट होईल. चला, या महामायेसाठी छान नाव सापडलं, मांजर. वा, अगदी बरोबर नाव सापडलं, मांजर. आदित्य आरशात दिसणाऱ्या तन्वीकडे पाहून आपल्या मनाशीच बोलत तो गालात हसून बाहेर पाहत होता. तन्वीने पुढे होऊन FM बंद केला. तो पुन्हा त्याने चालू केला. आता ती रागाने लाल झाली होती. तिनं पुन्हा एकदा पुढे होऊन FM बंद केलं. याने पुन्हा ते चालू केलं. असं बराच वेळ त्या दोघांचं चालू होतं. ती गाणी बंद करत होती आणि तो पुन्हा ते गाणं चालू करत तिची मजा घेत होता. ती आता चांगलीच वैतागली होती. तिनं पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहून FM बंद करत म्हणाली. तू काय जरा मंद आहेस का रे? हो आहे मी मंद, तुला काय करायचंय? आदित्य म्हणाला. मला झोपायचं आहे, तो FM बंद कर आधी, ती रागात म्हणाली. नाही करणार, जा, तुला काय करायचंय ते कर, आदित्य म्हणाला. तिने आरशातून एकदा त्याच्याकडे रागानं पाहिलं. हा काय सुधारण्यातला नाही. ती तोंडातच पुटपुटत आपल्या दोन्ही कानात बोटं घालून डोळे मिटून पडली. तो आरशातून तिच्याकडे पाहत गालात हसला. ती मात्र डोळे मिटून मागे सीटवर आपलं डोकं टेकून पडली होती. 10-15 मिनटं अशीच जातात.
ती अजून पण तशीच कानात बोटं घालून झोपेचं नाटक करत डोळे मिटून पडलेली असते. तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो आणि गालात हसत मनात म्हणतो, मांजर झोपली वाटतं. ही मांजर तर चांगलीच पंजे मारते म्हणत तो FM बंद करतो. ती जागीच असते. ती हळूच एक डोळा उघडून आरशातून त्याच्याकडे पाहते, पण त्याचं लक्ष पुढे रस्त्यावर असतं. ती पुन्हा डोळे मिटून झोपून जाते. तन्वी आदित्य तर एकमेकांचे दुश्मन झाले होते. ते पाठीमागे झालेलं भांडण दोघे पण विसरायला मागत नव्हते. उलट अजूनच एकमेकांशी भांडत होते. आता या दोघांचं पुढे काय होईल ते येणारी वेळच ठरवेल. इकडे सारिका काकू आणि दादासाहेब मालतीला आणि गण्याला हाताशी घेऊन नवरा नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. मुंबईत जसा तन्वीचा गृहप्रवेश झाला तसाच आज गावच्या घरी पण होणार होता. त्याचीच तयारी सारिका आणि मालती मिळून करत होत्या. पूर्वा आणि ऋषभ मस्त झोप काढून उठले होते. ए अत्तू, अजून किती वेळ लागेल ग घरी पोहोचायला? पूर्वा आत्याकडे पाहून डोळे चोळत विचारत होती. अगं पूर्वा, केव्हाची झोपलेस ग? मी आपली एकटीच बाहेर पाहत बसले आणि आता तर बघ अंधारून यायला लागले, आत्या म्हणाल्या. पूर्वा आत्याकडे पाहून पुन्हा आत्याला विचारत म्हणाली, अगं ते मला कळतंय ग, पण अजून किती वेळ लागेल आपल्याला घरी पोहोचायला? अगं आपण आता जवळच आलो असणार गावाच्या. अगं पूर्वा, कोणाला विचारतेस तू? ती आज किती वर्षातून गावी येते. ऋषभ आईची मस्करी करत म्हणाला. ए ऋषभ, जास्त बोललास ना तर एक पाटीत धपाटा घालीन बघ. वंदना आत्या त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाल्या. इकडे तन्वी मात्र अजून झोपली होती. ती झोपेतच गाडीच्या सीटवरून घसरत आता मस्त सीटवर आडवी झोपली होती. थोड्याच वेळात त्यांची कार गावाच्या वाड्यासमोर येऊन थांबली. पूर्वा, आत्या आणि ऋषभ यांची गाडी अजून पाठीमागेच होती. तन्वी मात्र अजून झोपलेलीच होती. शिट यार, ही मांजर तर अजून झोपली आहे आणि आता हिला कोण उठवणार? आदित्य झोपलेल्या तन्वीकडे पाहून मनातच बोलत होता. 5 मिनिटं तो तसाच तिच्याकडे पाहत उभा होता. तितक्यात ती डोळे उघडते तर समोर हा उभा. तशी ती एकदम डचकून उठली. आपण गावी पोहोचलो काय? ती अजून पण झोपेतून चांगली जागी झाली नव्हती. त्यामुळे ती गोंधळून आदित्यकडे पाहून म्हणाली. तो मात्र काही न बोलता बॅगा बाहेर काढायला पाठीमागे गेला. ती आता कुठे चांगली जागी होती. स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत म्हणते, काय तन्वी तू पण त्या खडूसला विचारतेस? तो तुला नीट सांगणार आहे का? ती स्वतःशीच बोलते आणि गाडीतून बाहेर येते. तेवढ्यात ऋषभ आत्या यांची पण गाडी आली आणि इकडे दादासाहेब आणि सारिका काकू पण वाड्याच्या दरवाजात येऊन त्यांच्या स्वागताला उभे होते. हातात औक्षणासाठी थाळी, उंबरट्यावर तांदळाने भरलेलं मापटं ठेवलं होतं. तन्वी तर हे सर्व आश्चर्याने पाहत होती. तितक्यात गण्या गाडीजवळ काढून ठेवलेल्या बॅगा उचलत आदित्यकडे पाहत म्हणाला, अजून आहेत का बॅगा? हो आहेत, पण मी आणि ऋषभ घेऊन येतो, तुम्ही तेवढ्याच घेऊन जा. आदित्य गण्याकडे पाहत बोलत असतो. आदित्य, ते बॅगांचं नंतर पहा, तू आणि तन्वी आधी इकडे या, तुमचं आधी औक्षण करायचं आहे. सारिका काकू दरवाजातून आवाज देत म्हणाली. हो म्हणत आदित्य दरवाजाच्या जवळ आला. तन्वी तर कौतुकाने वाड्याकडे पाहत होती. आता खरं तर अंधार होता त्यामुळे नीट दिसत नव्हतं, पण असा तोलेजंग वाडा तिने याआधी कधी पाहिला नव्हता. भलं मोठं वाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि त्यावर केलेलं सुंदर नक्षीकाम आणि ती पितळी फुलं लक्ष वेधून घेत होती. तन्वीला तर या वाड्याची भुरळच पडली होती आणि ती भान हरवून ते दरवाजावरचं नक्षीकाम पाहत होती. कारण ती आतापर्यंत कधीच मुंबईच्या बाहेर गेली नव्हती. तिला गावी जायला खूप आवडायचं, पण त्यांचं जवळचं असं कोणीच नातेवाईक गावी नव्हतं. त्यामुळे याआधी तिनं गाव किंवा गावची घरं कधी पाहिलीच नव्हती. तन्वी, कुठे लक्ष आहे तुझं? ते बघ, दादा दरवाजात जाऊन उभा राहिला आहे, पूर्वा तिला भाणावर आणत म्हणाली. ती पण पटकन पुढे झाली आणि आदित्यच्या शेजारी जाऊन उभी राहिली. अहो सारिकाताई, त्या दोघांची गाठ मारायला हवी ना? त्याच्याकडे कामाला असणाऱ्या गण्याची बायको मालती पुढे येत म्हणाली. हो ग मालती, बरी आठवण केलीस. अहो वंदना आत्या, आदित्याचं उपरणं आणलं आहे ना?
सारिकाताई वंदनात्यांना आवाज देत म्हणाल्या, हो ग बहिणी, ते शोधत होते. थोड्याच वेळात त्या हातात उपरणं घेऊन आल्या. अरे देवा, अजून पण ही गाठ आहेच वाटतं. असंच आत आलं तर नाही चालणार का काकू? आदित्य तोंड कसंनुसं करत सारिकाताईंना म्हणाला. आदित्य बाळा, असं का रे बोलतोस? अजून गाठ म्हणजे? त्या परमेश्वरानं तुमची दोघांची 7 जन्मासाठी गाठ बांधलीये. सारिका काकू आदित्यला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या. तोवर इकडे आत्याबाईंनी तन्वीच्या पदराशी आदित्याच्या उपरणाची गाठ बांधली. सारिका काकूंनी दोघांचं औक्षण केलं. त्या दोघांच्या अंगावरून उतरून घास टाकला. काकू तन्वीकडे पाहत म्हणतात, आता ते माप ओलांडून आत ये. तन्वीने अलगद उजव्या पायाने माप ओलांडून वाड्यात प्रवेश केला. आत प्रवेश करताच तन्वी संपूर्ण वाड्यावरून नजर फिरवत वाडा पाहत होती. प्रवेशद्वाराच्या आत अंगणरूपी चौक व या चौकाच्या मधोमध तुळशी वृंदावन आणि चारही बाजूंनी ओसरी व बैठकीच्या सदरींची केलेली रचना. तन्वी सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. आत येऊन आदित्य तन्वीने दादासाहेबांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर आत्याबाईंनी गाठ सोडली. तन्वी मात्र अजूनही वाड्या पाहण्यात दंग होती. मॅडम, वाडा पाहून झाला असेल तर आता खोलीत चला आणि फ्रेश होऊन घ्या, पूर्वा तिची मस्करी करत म्हणाली. त्यानंतर दोघी पण खोलीत आल्या. तन्वी आधी फ्रेश व्हायला गेली. पूर्वा पण तिच्यानंतर फ्रेश होऊन बाहेर आली. तोवर बाहेर जेवणाची तयारी सुरू झाली होती. बाहेर जमिनीवरच चादर अंथरून त्यावर आदित्य, दादासाहेब, आत्या, ऋषभ जेवणासाठी बसले होते. मालती आणि सारिका काकू जेवण वाढत होत्या. चला ग, तुम्ही दोघी पण आता बसा जेवायला, सारिका काकू तन्वी आणि पूर्वाकडे पाहत म्हणाल्या. बसा बसा सुनबाई, दादासाहेब तन्वीकडे पाहत म्हणतात. तुम्हाला असं जमिनीवर बसून जेवायची सवय नसेल ना, पण एक सांगू का, त्या टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा खाली जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्यात जी मजा आहे ते त्या टेबल खुर्चीत नाही. तन्वी दादासाहेबांचं बोलणं ऐकून गालातच हसली. पूर्वा आणि दोघी जेवायला बसल्या. जेवणात श्रीखंड, पुरी, भाजी, पुलाव, भात, भजी, कुरडया एवढं सर्व पाहून आदित्य सारिकांकडे पाहत म्हणाला, काकू, किती हे पदार्थ बनवलेत. हे एवढे पदार्थ पाहूनच माझं तर पोट भरलं. हो का, मग जा झोप जा. ऋषभ आदित्याची मस्करी करत म्हणाला. त्यावर तन्वी गालात हसली. हो ग बहिणी, आदित्य बरोबर बोलतोय. एवढं सगळं पदार्थ बनवले आहेत की काय खाऊ आणि काय नको असं मला तर झालं आहे. वंदना आत्या सारिकांकडे पाहत म्हणाल्या. बरं, करा सुरू. ज्याला जे आवडेल ते त्यानं खावं. माझ्या आदित्याला श्रीखंडपुरी आवडते म्हणून ती त्याच्यासाठी बनवली. पूर्वाला पुलाव भात आवडतो म्हणून तो तिच्यासाठी बनवला. आणि वंदना वंश, तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आवडीची भजी नाही बनवून चाललं असतं का? आणि मामी, तू माझ्या आवडीचं तर काय बनवलं नाहीस ना? ऋषभ तोंड फुगवून म्हणाला. तुझ्या पण आवडीचं बनवले तर तुझी आवड विसरून कसं चालेल? त्या गुलाबजामचा डब्बा पुढे करत म्हणाल्या. तन्वी बाळा, तुझी आवड बाई मला ठाऊक नव्हती, म्हणून मग मालती मला म्हणाली की यातलाच एक पदार्थ ताईसाहेबांच्या आवडीचा असेलच की. अहो काकू, असं काय बोलताय? मला तर सर्व जेवण आवडलं आणि सर्वच पदार्थ खूपच चविष्ट झाले आहेत, तन्वी हसतमुखाने म्हणाली. अगं बहिणी, एवढं सगळं कधी बनवलंस? वंदना आत्या म्हणाल्या. हो ग आई, तुझा तर अख्खा दिवस यातच गेला असेल ना, पूर्वा म्हणाली. अगं, तिनं एकटीनं केलं आहे का सगळं? मालतीला हाताशी घेऊन दोघांनी बनवलं, दादासाहेब म्हणाले. तन्वी, तुला कोणता पदार्थ आवडला सांग ना, पूर्वा तन्वीला विचारते. अगं खरंच पूर्वा, सर्वच जेवण छान झालं आहे, तन्वी म्हणाली. वहिनी, तुला सर्वात जास्त काय आवडतं सांग ना, पूर्वा पुन्हा तन्वीला विचारत म्हणाली. पूर्वा, जेवू दे ना तिला, किती बडबड करतेस? सारिका काकू पूर्वावर डोळे मोठे करत म्हणाल्या. बरं तन्वी, आपण खोलीत गेलो की मला नक्की सांगायचंच हां, तुला काय आवडतं ते, पूर्वा म्हणाली. आदित्य अधूनमधून तिरप्या नजरेने तन्वीकडे पाहत होता आणि एक वेळ दोघांची नजरानजर झाली. तसं तिने तोंड मुरकलं.
तसं त्याने पण तोंड वाकडं करून दुसरीकडे नजर वळवली. दादासाहेब आपलं जेवण उरकून हात धुवून ताटावरून उठले. तन्वीचं पण झालं होतं, पण ती पूर्वासाठी थांबली होती. थोड्या वेळात सर्वांची जेवणं झाली. मालती सर्वांची ताटं घेऊन आत गेली. त्यानंतर सारिका काकू, मालती आणि गण्या हे तिघे पण जेवायला बसले. गण्या मालतीची मुलं थोड्या वेळापूर्वी जेवण करून त्यांच्या घरी गेली होती. त्या तिघांना तन्वी जेवण वाढत होती. पूर्वा पण तिथेच बाजूला सोफ्यावर बसली होती. आदित्य आणि दादासाहेब आणि आत्या बाजूच्या ओसरीवर दुसरा सोफा होता, त्यावर गप्पा मारत बसले होते. बाहेरून जुना दिसणारा तो वाडा आतून मात्र खूपच आधुनिक पद्धतीने सजवला होता. आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनवला होता आणि जुन्या आठवणी पण तशाच होत्या. म्हणजे जुन्या गोष्टी जशाच्या तशाच ठेवून त्याला आधुनिकतेची झालर चढवली होती. सारिका, मालती आणि शिरपा जेवण करून मोकळे झाले. मालती सर्व वस्तू किचनमध्ये नेऊन ठेवत होती. तन्वी पण तिला मदत करायला पुढे होत म्हणाली, द्या, मी काहीतरी घेते. अहो नको ताईसाहेब, बसा तुम्ही. अहो मावशी, मला ताईसाहेब नका ना बोलू. मी काय तुमच्यापेक्षा मोठी आहे का? मला तुम्ही तन्वी बोला. अगं मालती, येऊ दे ना तिला आत, किचन पाहिलातून, सारिका काकू म्हणाल्या. तन्वी काही ताटं घेऊन किचनमध्ये आली. मुंबईतल्याप्रमाणे हे पण किचन खूपच मोठं होतं. सर्व वस्तू जागच्या जागी, सर्व कसं स्वच्छ आणि टापटीप होतं. तन्वी सर्वत्र नजर फिरवून किचन न्याहाळत होती. तन्वी, आता तू बाहेर बस जा, आम्ही येतो आवरून, सारिका काकू तन्वीकडे पाहून म्हणाल्या. हो म्हणत तन्वी पण बाहेर जाऊन पूर्वा आणि ऋषभसोबत बोलत बसते. तन्वी, पाहिलंस का किचन? पूर्वा तन्वीकडे पाहून तिला विचारते. हो ग, खूप छान आहे. आणि पूर्वा, उद्या मला संपूर्ण वाडा फिरवून दाखवायचा, तन्वी पूर्वाकडे पाहत तिला म्हणते. तन्वी, वाड्यात काय आहे माहीत आहे का? ऋषभ मुद्दामच पूर्वाला डोळा मारत तन्वीला घाबरवत म्हणाला. ए काय रे, काय आहे वाड्यात? तन्वी पण घाबरून विचारते. काय ग तू पण तन्वी, तो बावळट तुला घाबरवतोय आणि तू पण त्याला विचारतेस. ऋषभ जोरजोरात हसायला लागतो. तन्वी त्याला एक फटका मारते. त्यानंतर सारिका काकू आणि मालती पण आपलं काम आवरून त्यांच्या शेजारी येऊन बसल्या. तन्वी ही मालती, ही इथेच बाजूला राहते. आपल्या घराच्या शेजारीच तिचं घर आहे. 2 मुलं आहेत तिला. तिचा नवरा गण्या आणि ती आपल्याकडेच असतात. घरची शेतातली सर्व कामं ते दोघं मिळून करतात. घरातल्या कामात तर मालतीची मला खूप मदत होते अगं. आज एवढं सगळं जेवण खरं तर तिनेच केलं. मी तर उभी राहून तिला नुसतं सांगत होते. तिच्या हाताला चव आहे बघ. सारिका काकू मालतीचं कौतुक करत होत्या. अहो ताई, बस झालं माझं कौतुक. जसं काय मी सर्व करत असल्यासारखं. आणि तुमच्या हाताला काय कमी चव आहे होय? अगं तन्वी, आजची भाजी ताईनंच केली होती. किती चवदार भाजी झाली होती. आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात, मालती गालात हसून म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागतात. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.